नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर मी सुमित सर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. आज त्याच टॉपिकचा लास्ट पार्ट म्हणजेच काय तर इरॅशनल नंबर म्हणजे काय हे बघणार आहोत. ओके, तर इरॅशनल नंबर म्हणजे असे नंबर ज्यांना आपण रॅशनल नंबर म्हणत नाही, त्यांना डायरेक्ट इरॅशनल नंबर म्हटलं जातं. मग रॅशनल नंबर कोणकोणते होते तर आपण ते एकदा बघून घेऊयात. रॅशनल नंबरमध्ये या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलेले होते तर सुरुवातीला आपण नॅचरल नंबर बघितले होते. मग नॅचरल नंबर म्हणजे कोणते नंबर जे झिरोपासून स्टार्ट होऊन वनपासून स्टार्ट होऊन जे पुढे इन्फायनाईट जातात त्यांना आपण काय म्हणतो तर नॅचरल नंबर म्हणतो. याच नॅचरल नंबरमध्ये आपण झिरो जर ॲड केला तर तो होतात होल नंबर. म्हणजे होल नंबर कुठून स्टार्ट होतात 1 टू इन्फायनाईट, 1 2 3 4 असे होल नंबर इन्फायनाईटली आले तर त्यांना आपण होल नंबर म्हणतो. नंतर काय येतात तर नंतर येतात इंटिजर्स. म्हणजेच होल नंबरमध्ये आपण पण निगेटिव्ह नंबर्स पण टाकले असतील तर अशा वेळेस आपल्याला काय होतं तर त्यांना आपण म्हणतो इंटिजर्स. याच इंटिजरला आपण p/q अशा फॉर्ममध्ये दिलं, वेअर p आणि q जर इंटिजर असतील आणि q इज नॉट इक्वल्स टू जर 0 असेल तर अशांना म्हणतो आपण रॅशनल नंबर. ओके, मग रॅशनल नंबरचे आपण नंतर दोन प्रकारही पाहिले. कोणते दोन प्रकार? असे रॅशनल नंबर जे की आपण व्हॅल्यू काढायला गेल्यानंतर एक टर्मिनेट होतात. ओके, टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. ओके, आणि नंतर होते नॉन टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. ओके, मग नॉन टर्मिनेटिंग का होतात? एक नॉन टर्मिनेटिंग म्हणजे रिपीट होतात, रिकरंट होतात. जसे की आपण पायची व्हॅल्यू काढली होती किंवा अजून 1.3 किंवा 1.9 यांची जी व्हॅल्यू काढली होती 0.1111 अशी काहीतरी एक व्हॅल्यू होती. म्हणजेच 0.1 हा रिकरंट येत होता. ओके, मग अशाच प्रकारे आपण यांना काय म्हणत होतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग होते. ती कशी होते? नॉन टर्मिनेटिंग म्हणण्यापेक्षा रिकरिंग होतात. मग त्यानंतर आपण काय म्हणतोय तर इरॅशनल नंबर. पण इरॅशनल नंबर कोणते नंबर आहेत तर असे नंबर जे रॅशनल नाहीत. सरळ सरळ त्यांची डेफिनेशन तशीच आहे. इरॅशनल नंबर म्हणजे कोणते? जे नंबर रॅशनल नाहीत. अरे मग रॅशनल नंबर कोणते आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, परंतु याची एक विशिष्ट आहे. मग हे कसे आहेत? नॉन टर्मिनेटिंग. कसे आहेत? नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग. रिपीट पण होत नाहीत आणि टर्मिनेट पण होत नाहीत. मग यांना काय म्हणतात आपण? रॅशनल नंबर. नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिपीटेटिंग अशांना आपण म्हणतो इरॅशनल नंबर. ओके, मग अशा इरॅशनल नंबर कोणते आहेत तर प्रामुख्याने आपण जर स्क्वेअर रूटमध्ये आपण 2 आणि स्क्वेअर रूटमध्ये 3 किंवा स्क्वेअर रूटमध्ये 5, स्क्वेअर रूटमध्ये 7 असे जर लिहिले तर यांना आपण काय म्हणत असतो तर हे आहेत इरॅशनल नंबर. मग यांना आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो का? हो, करू शकतो. आणि तेच आपल्याला प्रॅक्टिस सेट 4 मध्ये बघायचं आहे. ओके, तर चला तर बघूयात आपण प्रॅक्टिस सेट 4 मध्ये इरॅशनल नंबरला कशा प्रकारे आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. ओके, त्यापूर्वी आपल्याला बघूयात पायथागोरस थेरम. आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे. पायथागोरस थेरममध्ये आपण काय शिकलो होतो? हायपोटेन्यूज स्क्वेअर. ओके, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड स्क्वेअर. साइड स्क्वेअर, वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. ओके, अदर साइडचा जो स्क्वेअर आहे त्यांना आपण काय म्हणतो? हायपोटेन्यूज थेरम म्हणजेच पायथागोरस थेरम आपण म्हणतो. ओके, म्हणजेच काय? सपोज एक अँगल आहे असा 90 डिग्रीचा, एक अशी सपोज हा ट्रायंगल कन्सिडर करून घ्या ABC. ABC हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, बी आहे. मग आपल्याला काय म्हणतो आपण? AC स्क्वेअर इज इक्वल्स टू का? AC स्क्वेअर इज इक्वल्स टू काय तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, याला आपण तसं म्हणतो. ओके, मग याचा आपण वापर करून √2 लाईन नंबर आपण दाखवणार आहोत आता √2 इरॅशनल नंबर लाईनवर कसा रिप्रेझेंट करायचा. त्यासाठी आपण एक नंबर लाईन काढून घेऊयात. ओके, ही झाली एक नंबर लाईन. ओके, या नंबर लाईनवर आपण एक युनिट डिस्टन्स काढून घेऊयात 0, त्यानंतर 1. ओके, त्यानंतर हे 2, हे 2 असं एक काहीतरी डिस्टन्स आहे. ओके, मी काढलेलं आहे हे डिस्टन्स. हे कोणतं डिस्टन्स काढलेलं आहे मी? सपोज या पॉईंटला नाव देतो मी ए, या पॉईंटला नाव देतो मी बी. ओके, ए बी डिस्टन्स किती आहे? 1 युनिट आहे. आता आपल्याला काय रिप्रेझेंट करायचं आहे तर √2 डिस्टन्स रिप्रेझेंट करायचं.
मग हे सिमिलरली मी कंपास काय करतो, पॉईंट बी वर ठेवतो आणि ए बी एवढं डिस्टन्स इथे एक पॅरलल लाईन काढून घेतो. आता मी पॅरलल लाईन डॉटेडने दाखवतो. पॅरलल लाईन आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढून घ्यायची. ओके. आणि हे जे डिस्टन्स आहे ते इथं कंपासनी मार्क करून घ्यायचं. ओके. सपोज हे डिस्टन्स आहे ए सी डिस्टन्स आहे. ओके. आता आपण पायथागोरस थेरममध्ये बघितलं ए बीचं डिस्टन्स किती आहे, 1 युनिट आहे. त्यानंतर आपण बी सीचं डिस्टन्स किती काढलेलं आहे आता, तर ते पण 1 युनिट काढलेलं आहे. ओके. म्हणजे दोन्ही 1 युनिट आहेत. मग आपण असं करू शकतो का, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजेच काय, तर 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. ओके. म्हणजेच किती, 2. ओके. 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 2. मग पण आपल्याला माहिती आहे हा परपेंडिक्युलर काढलेला आहे म्हणजे हा 90 डिग्रीचा आहे. त्यानंतर आपण ही जर लाईन जोडली तर मग ए सीचं डिस्टन्स किती येईल, पायथागोरस थेरमनुसार ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके. एवढं सोपं आहे. मग ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजेच किती आपण काढलेली याची व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू आहे 2. मग आपण इथं 2 पुट केलं म्हणजेच काय झालं, ए सी स्क्वेअर झालं. ओके. मग आपल्याला ए सी स्क्वेअर काढलेला आहे. मग ए सीचं व्हॅल्यू काय येणार, ए सी व्हॅल्यू म्हणजे दोन्हीकडं स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजेच जे आपल्याकडे डिस्टन्स आलेलं आहे, कोणतं डिस्टन्स आलेलं आहे, तर आपल्याकडे जे डिस्टन्स आलेलं आहे डिस्टन्स ए सी जे आलेलं आहे त्या ए सीची व्हॅल्यू किती आहे, तर ही व्हॅल्यू आहे √2. ओके. या ए सीची व्हॅल्यू किती आहे, तर या ए सीची व्हॅल्यू आहे √2 व्हॅल्यू आहे. ओके. मग आपल्याला हे नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचं आहे. मग आपण काय करणार, या ए या पॉईंटवर ठेवून आपण ए सी एवढं डिस्टन्स कंपासवर ठेवून आपण काय करणार आहोत, एक आर्क काढून घेणार आहोत. तो आर्क या लाईनवर दाखवायचा आहे. मग इथे एक पॉईंट आलेला आहे, पॉईंट सी असं कन्सिडर करूयात आपण. ओके. हे पॉईंट सी. मग ए सी हे डिस्टन्स किती होतं आपल्याला, तर हे डिस्टन्स होतं √2. मग अशा प्रकारे आपण √2 हे डिस्टन्स कशामध्ये दाखवू शकतो, तर नंबर लाईनमध्ये दाखवू शकतो. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे, हे √2 डिस्टन्स आहे. ओके. लक्षात आलं. त्यानंतर सिमिलर क्वेश्चनमध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ते क्वेश्चन कोणते विचारलेले आहेत, तर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत रिप्रेझेंटेशन करायसाठी काही क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन कोणते आहेत, तर ते क्वेश्चन आहेत आपल्याला √5 आणि √7 हे सुद्धा आपल्याला नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचे आहेत. ओके. तर मग तेही पण कशा प्रकारे केले जातं ते बघूयात आपण. ओके. ही √2 डिस्टन्स आपल्या लक्षात आले आपल्याला इथपर्यंत. ओके. मग आपण बघूयात आता √5 आणि √7 हे डिस्टन्स बघूयात आपण. ओके. सॉरी, √3 पण डिस्टन्स आहे. √3 डिस्टन्स आपण सुरुवातीला काढून घेऊयात. ओके. याच नंबर लाईनवर आपण √3 डिस्टन्स आपण काढून घेऊ शकतो. ओके. मग आपण काय, आता सपोज ही नंबर एक लाईन आहे. ओके. या नंबर लाईनवर हे 0 डिस्टन्स आहे, त्यानंतर हे 1 डिस्टन्स आहे, त्यानंतर हे √2 डिस्टन्स आहे आणि हे 2 डिस्टन्स आहे. ओके. मग आहे आपण ए पॉईंट दिला, त्याच्यानंतर याला पॉईंट आपण बी दिला. ओके. पॉईंट ए दिलाय, पॉईंट बी दिलाय. नंतर आपण काय करणार आहोत, या पॉईंट ए आणि बी. ओके. पॉईंट ए बी. आता पी पासून आपण काय करणार आहोत, त्याची एक परपेंडिक्युलर लाईन काढणार आहोत. ओके. परपेंडिक्युलर लाईन काढल्यानंतर आपण या डिस्टन्सला आपण एक डिस्टन्स घेऊन करणार आहोत. मग किती डिस्टन्स घ्यायचं तिथं, ए टू 1 युनिटचं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि आपल्याला पॉईंट सी लोकेट करायचा. मग बी वर आपण काय करणार, कंपासचं टोकदार पॉईंट ठेवणार आणि जे पेन्सिल आहे ते किती डिस्टन्स घेणार, ओ ए एवढं डिस्टन्स घेणार. ओ ए एवढं डिस्टन्स घेतल्यानंतर हे कुठे येणार आहे, सपोज इट इज समथिंग हेअर येणार आहे. ओके. म्हणजे आपण त्याला पॉईंट काय नाव देणार आहोत, सी सपोज नाव देऊयात. ओके. त्यानंतर आपण काय करणार आहोत, ए सी हे जोडून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे इथे काय माहिती आहे आपल्याला इथे, तर आपल्याला इथे ए बीचं डिस्टन्स माहीत आहे. किती आहे ए बीचं डिस्टन्स, ए बी डिस्टन्स इज इक्वल्स टू 2 आहे. त्यानंतर बी सी आपण किती घेतलं होतं, तर 1 घेतलं होतं, 1 युनिट घेतलं होतं. म्हणजेच आपल्याला ए सीचं डिस्टन्स काढण्यासाठी पायथागोरस थेरमनुसार ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके. मग ए बी किती आहे,
रूट टू आहे. ए बी स्क्वेअर म्हणजे किती आलं? 2 आलं. आणि बी सी किती आहे? तर 1 आहे. 1 स्क्वेअर किती आलं? 1. ओके, म्हणजे ए सी स्क्वेअर किती आलं? 3. म्हणजेच ए सीचं अंतर किती आलेलं आहे? तर ए सीचं अंतर आलेलं आहे, सॉरी, ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 आणि ए सी इज इक्वल्स टू रूट थ्री आलेलं आहे. मग याला रूट 3ला आपण नंबर आणि रिप्रेझेंट करायचं आहे. मग काय करणार आपण? परत कंपासचं जो करंट म्हणजे जो अनुकुशीदार टोक आहे ते कुठं ठेवणार? आपल्याला पॉइंटेड टोक आपण ए या पॉईंटवर ठेवणार आहोत आणि सी च्या एवढं डिस्टन्स घेणार आहोत आणि त्यानंतर एक आर्क काढून हा आर्क इकडे कुठे भेटतो? या नंबर लाईनवर. तो डिस्टन्स झालं, तो डिस्टन्स कोणता असेल? तर तो आहे रूट 3चं डिस्टन्स. ओके, सिमिलरली आपण रूट 4 आणि रूट 7चं डिस्टन्स काढू शकतो. हे याचं थिअरी मी तुम्हाला सांगतो. एक्झाममध्ये रूट 5 किंवा रूट 7 हे कधीही विचारलं जात नाही, कारण की हे विचारण्यासाठी ऑलरेडी आपल्याला 3 स्टेजेस करावे लागतात. रूट 2चं डिस्टन्स, रूट 3चं डिस्टन्स काढल्यानंतर रूट 5चं डिस्टन्स आणि रूट 7चं डिस्टन्स. एवढा हार्ड क्वेश्चन कधीही एक्झाममध्ये येत नाही. एक्झाममध्ये नेहमी रूट 2 किंवा रूट 3 एवढंच दर्शवण्यासाठी येतं. मग एक्झाम पॉईंटवर बघायचं असेल तर एवढंच महत्त्वाचं आहे. परंतु जर तुम्हाला इतरही काही गोष्टींची आवड असेल तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली म्हणजे थेरॉटिकली सांगतो आणि प्रोसिजर तीच रिपीट करायची आहे. ओके, सपोज प्रेझेंटेशन ऑन नंबर लाईन. मग रूट 5 येण्यासाठी आपण काय करू शकतो? पायथागोरस थेरमनुसार रूट 5 म्हणजेच कशाचा? आपण 5चा स्क्वेअर करू. ओके, 5चा स्क्वेअर केल्यानंतर म्हणजे रूट 5चा स्क्वेअर केल्यानंतर तर 5 येतो. 5 याला आपण 2 इक्वल पार्टमध्ये म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाईड केलं तर काय येते? 4+1 हे एक करू शकतो. मग या दोघांचं जर स्क्वेअर रूट काढलं म्हणजेच कशाचं? आपण रूट म्हणजेच आपण ए बी सी स्क्वेअर म्हणजेच पायथागोरस नंतर ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर असं येतं आहे आपल्याला. ओके, मग आपण त्याच प्रकारे डिवाईड करून घेतलं. 4 आणि 5 याच्यामध्ये घेतलं. मग ए सी स्क्वेअर म्हणजेच किती? 2चा स्क्वेअर घेतला आणि हे किती घेतला? 1चा स्क्वेअर. म्हणजेच काय केलं आपण? एखाद्या नंबर लाईन रिप्रेझेंट करण्यासाठी 5 रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सुरुवातीला काय डिस्टन्स घेणार आहोत? तर 2 या डिस्टन्सवर आपण बी पॉईंट काढून घेणार आहोत. म्हणजे ए बी हे डिस्टन्स झालं 2 सेंटीमीटर. त्यानंतर एक परपेंडिक्युलर काढून आपण कोणती लाईन दाखवणार आहोत? किती डिस्टन्स? सी पॉईंट दाखवणार आहोत. त्याचं डिस्टन्स 1 आहे. त्यानंतर आपण ए सी हे पॉईंट जोडणार आहोत. मग हे डिस्टन्स किती झालं? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर म्हणजे हेच किती झाले आपल्याला? 2. म्हणजेच कोणतं झाले? हे रूट 5 हे डिस्टन्स झालेलं आहे. मग हे रूट 5 आपण काय करणार? परत कंपासच्या मदतीने हे रूट 5 हे डिस्टन्स आपण कुठं दाखवणार आहोत? नंबर लाईनला दाखवणार आहोत. म्हणजेच हे काय झालं? डिस्टन्स रूट 5. ओके, एवढं सोपं आहे हे. लक्षात आलं आपल्याला? इतकं सोप्या प्रकारे आपण करू शकतो. फक्त यात रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे, तेवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे. तर सिमिलरली आपण रूट 7 हे कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जाते नंबर लाईनवर कशा प्रकारे? मग रूट 7ला आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण माहिती नंबर लाईनवर किती असलं पाहिजे? हायपोटेनसचं डिस्टन्स 7 आलं असेल असं आपण बघूयात. ओके, 7 डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स 7 आला पाहिजे. म्हणजेच काय? तर आपण याचा स्क्वेअर केला तर तो किती येणार? तर तो ए सी स्क्वेअर म्हणजेच कोणता पॉईंट? ए बी आणि सी. ओके, ए सी स्क्वेअर किती आला पाहिजे? मग 7. मग 7ला आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केलं. ओके, सपोज आपण डिस्टन्स घेतलं 5. ओके, डिस्टन्स घेतलं 5 आणि 2. ओके, म्हणजेच काय? आपण बी सी स्क्वेअर यांची जर व्हॅल्यू बी सी स्क्वेअर यांची व्हॅल्यू 5 घेतली आणि ए बी स्क्वेअर यांची व्हॅल्यू किती घेतली? 2 घेतली. ए बी यांची स्क्वेअर यांची व्हॅल्यू किती घेतली? 2. म्हणजेच बी सीचं डिस्टन्स आपण किती घेतलं? तर रूट 5 घेतलं. म्हणजेच किती? हे रूट 5 डिस्टन्स घेतलं आणि ए बीचं डिस्टन्स किती घेतलं? तर ए बीचं डिस्टन्स घेतलं रूट 2 जर घेतलं तर आपण ए सी हा नंबर लाईनवर रिप्रेझेंट केलं जाऊ शकतो. म्हणजेच आपण काय करणार आहोत? आता आपल्याला डिस्टन्स कळालेले आहेत. किती आहेत? ए सीचं डिस्टन्स दाखवण्यासाठी आपल्याला बी सी किती पाहिजे? रूट 5 पाहिजे आणि ए बीचं डिस्टन्स किती पाहिजे? रूट 2. मग आपण काय करणार आहोत? सेम नंबर लाईन काढणार आहोत. ओके, नंबर लाईन काढल्यानंतर आपण 0 1 हे 2. ओके, रूट 5 म्हणजे 2च्या समोर येतो रूट 5 हे डिस्टन्स आपण घेणार आहोत. मग हा पॉईंट कोणता झाला? हा बी पॉईंट झाला. त्यानंतर हा ए पॉईंट झाला. मग आपल्याला रूट 2चं डिस्टन्स हे माहिती आहे. 1च्या पुढे कुठेतरी रूट 2 येतं आहे. मग रूट 2 एवढं डिस्टन्स घेऊन आपण बीवर परपेंडिक्युलर लाईन काढून
इथं कोणतं डिस्टन्स दाखवणार आहोत तर √2. त्यानंतर आपल्याला जो पॉईंट मिळाला तो पॉईंट कोणता असणार आहे, पॉईंट सी असणार आहे. नंतर आपण काय AC हे जोडून घेणार आहोत. ऑलरेडी आपलं हे जे खालचं डिस्टन्स आहे हे डिस्टन्स हे किती आहे, √5 डिस्टन्स आहे. ओके. त्यानंतर हे उभं डिस्टन्स जे आहे BCचं डिस्टन्स हे किती आहे, तर हे आहे √2. मग √5 आणि √2 यांचं आपण जर पायथागोरसने काढलं तर AC जे डिस्टन्स येतं ते किती येतं, तर √7 येतं. अशा प्रकारे आपण आज शिकलो आहोत रॅशनल नंबरला रिप्रेझेंटेशन नंबर लाईनवर रिप्रेझेंट कशा प्रकारे केलं जातं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.